एकीकडे नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कोणताही तिढा नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। एकीकडे तिढा नाही असं नेते सांगतात, मात्र शेवटपर्यंत उमेदवार जाहीर न करता बैठकांचं सत्र मात्र सुरूच ठेवतात। मग जागा वाटपाचं घोडं अडलंय कुठे असाही सवाल उपस्थित होतोय। आता 2-3 दिवसांमध्येच सेकंड टप्प्याचा देखील जो काही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय आहे तोही होईल। का सगळं व्यवस्थितपणे चाललेलं आहे। काही गोष्टीला थोडासा विलंब लागतो, दोन्ही बाजूला लागतो, आघाडीला पण लागतो, युतीला पण लागतो, इतर पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांना लागतो। आपण समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक जण आपापल्या पातळीवर त्याच्यातनं योग्य असा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय। कोणकोणत्या अशा जागा आहेत जिथं सगळा हा तिढा निर्माण झाला? असं काही नाही, तुम्हीच आम्हाला दाखवता चॅनलला ही जागा तिढा निर्माण झाला, त्या जागेवर तिढा निर्माण झाला। पण मला असं काही वाटत नाही कोणाच्याही बाबतीमध्ये फार टोकाचं। ठीक आहे, वेगवेगळे राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मनुष्य स्वभाव आहे, पण त्याला फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही।